एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसातून आज व्हिडिओ बनवते आय नो. तर आज आहे माझ्या स्टुडंटची हेअरस्टाईलची एक्झाम. म्हणजे 15 दिवस कंप्लीट झालेत माझ्या स्टुडंट्सला. तर 15 दिवस आपण पहिले हेअरस्टाईल शिकवतो आणि 15व्या दिवशी करेक्ट आपली हेअरस्टाईलची एक्झाम असते. तर आज त्यांची हेअरस्टाईलची एक्झाम आहे आणि फुल घाबरून गेलेले. सगळ्यांना 10चा टाईम दिला आणि मी 10:30 वाजले मी आत्ताशी चालली आहे. कारण की 10चा टाईम दिला तेव्हा कुठे सगळे 11पर्यंत येतात आणि 11ला स्टार्ट होतं. सो आता चालली आहे स्टुडिओमध्ये. बघूया आज आपले स्टुडंट काय करतात. आणि अजून एक गोष्ट, आज ह्या ब्लॉगमध्ये इथे स्वामींचं मंदिर आहे ॲक्च्युली आमच्याकडे. तर आज ह्या ब्लॉगमध्ये अजून काहीतरी अशी तुफान गोष्ट होणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ती काय तुफान गोष्ट असणार आहे ते मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. आणि हो तुम्ही एवढे काम लागतेच तिकडे शॅडो आहे मे बी ना. आमची गाडी थोडीशी फिल्मिंग आहे ना, सो त्याच्यामुळे आतमध्ये शॅडो जास्त येतं. सो शेट आमच्या सोडवायला आलेले आहेत मला. तुम्ही म्हणत असाल की तुमच्या दोघांचे व्हिडिओज का नाही येत आहेत, तर तेही त्यांच्या कामात बिझी आणि मी माझ्या कामात बिझी. सो हे बघा स्टुडिओमधूनच फोन आलेला. सो गाईज व्लॉग कंटिन्यू करा. हे बघा माझे स्टुडंट कसे बसलेत माझी वाट बघत. आज आपण ब्लॉग घेतोय. काय टेन्शन मध्ये येत आज? काय अभ्यास करताय? बापरे वैष्णवीचा अभ्यास बघा. आणि बाकीचे मोबाईल घेऊन, बाकीच्यांना नाही टेन्शन. काय चाललं? बापरे किती आज्ञाकारी स्टुडंट आहेत माझे. पण आमची एक स्टुडंट थोडी लेट येणार आहे, प्रियंका ताई ना. शिक्रापूरपर्यंत पण नाही आलं का? नाही ना, त्यांना ते म्हटलं 1.5 तास लागेल. तर ॲक्च्युली आपली एक स्टुडंट चाकणवरून येते, तर खूप लांबून येते. सो आपण तेवढं समजू शकतो. तोपर्यंत आपण रील बनवत असली तर त्या येईपर्यंत म्हणजे तुम्ही थोड्याशा रिलॅक्स व्हाल. म्हणजे घाबरून गेलं ना. रात्री झोपल्या होत्या ना? नाही लवकर उठले. 10वी सारखा अभ्यास केला की काय? टेन्शन आलंय. सो गाईज बघू आता हे माझे स्टुडंट काय दिवे लावत आहेत. आज आमची आहे हेअरस्टाईलची एक्झाम आणि ह्या आहेत शीट्स आणि यामध्ये जी हेअरस्टाईल येणार त्या ह्या माझ्या सगळ्या स्टुडंट करणार आहेत. सो 10वीच्या जसे बोर्डाच्या पेपरला अभ्यास करून येतात तशा माझ्या मुली आज अभ्यास करून आलेल्या आहेत. सो सावकाश सगळ्यांना मिळणार आहेत. ओके फर्स्ट नंबरला कोणती हेअरस्टाईल आहे? लेसी ब्रेड. सेकंड लेस कोण आहे? थर्ड कोण आहे? मी. कोणती आहे हेअरस्टाईल? फोर्थ ऍपल बन. फिफ्थ रिव्हर्स लेअर ब्रेड. सिक्स बेसिक. 7 रिव्हर्स ब्रेड. 8 पेन्सिल बॅक. 9 कर्ल्स पोनीटेल. 10 टाइट कर्ल्स. 11 पेन्सिल बॅक. 12 ओके. आता प्रत्येकाला नंबर कळला. 1 पासून 8 पर्यंत किती असतील आणि बाकीचे सगळे तिथून 9, 10, 11, 12. ओके राहील लक्षात? प्रत्येकाने प्रत्येकाचा सेटअप लावून घ्या आता. आणि जेव्हा मी स्टार्ट म्हणेन तेव्हा स्टार्ट करायचे. ओके करूया स्टार्ट.
आज जे काम तुम्ही करणार ना त्यातून असं दिसणार आहे की मी तुम्हाला कसं शिकवलंय, बरोबर की नाही? मग कसं काम करणार आहे तुम्ही? विदाउट चिटिंग. कारण की तुम्ही तर छान करणारच याच्यावर माझा विश्वासच आहे, बट हे लोकांनाही दिसणार आहे खरंच माझ्या मुली 15 दिवसात हेअरस्टाईल शिकतात, हो की नाही? तुम्हाला डाऊट होता ना 15 दिवसात तुम्ही करू शकता की नाही मॅम, एवढ्या कमी वेळात आम्ही कसे शिकू? तर हेच आज तुम्ही दाखवून देणार की बघा 15 दिवसात सुद्धा आम्ही एवढ्या भारी भारी हेअरस्टाईल आम्ही करू शकतो. प्रॅक्टिस घेतली नसती तर झालं असतं का? काय झालं? हां काय बोलते? मी जास्त बोलायला लागले काय बोलते? ऍक्च्युअली मग बनवाली आपली स्टुडंट मागे बसली. जे स्मॉल बसतात आणि एक्स्ट्रा थोडं फिट होत आहेत. हे आहेत माझे स्टुडंट आणि हे आहे माझ्या स्टुडंटचं काम. ज्या की आधी घाबरल्या होत्या आता करून बसलेल्या आहेत. काय दीपाली 10 दिवसाचं काम असं वाटत नाहीये. कोणी येऊन जर बघितलं नाही ते कोणी म्हणणार नाही 10 दिवसात मुलींनी केलंय म्हणून. काय वाटतं तुम्हाला? वाटतं का 10 दिवसात? तुम्ही इतके दिवस माझे व्हिडिओ ब्लॉग बघत असाल, तुम्हाला वाटत नाही हे शक्य नाही 10 दिवसात येणं, काहीतरी इथे मॅमच करून देत असतील असंही वाटत असेल की नाही? तर गाईस तुम्ही बघू शकता 10 दिवसात माझ्या स्टुडंटने एवढं छान काम केलेलं आहे. स्टुडंटची तारीफ नाही करत आहे, चुका पण काढल्यात मी, बट 10 दिवसात हे एक्सपेक्ट नव्हतं एवढं सुंदर काम त्यांनी केलं. कन्फ्यूज केलंय की मी नक्की अवॉर्ड कोणाला देऊ, एवढे सुंदर सुंदर हेअरस्टाईल त्यांनी केलेलं आहे. तोंड का पडलेत पण टेन्शन आलंय त्यांना की मी नक्की कोणाला अवॉर्ड देईल, त्याच्यामुळे त्यांची तोंड पूर्ण पडलेली आहे. पण हा अवॉर्ड मी आज रिव्हील नाही करणार आहे, तो ग्रॅज्युएशन डेच्या दिवशी रिव्हील होतो. तर त्या दिवशी असे सगळे एक्साइटेड असतात कोणाला मिळेल कोणाला मिळेल कोणाला मिळेल. ओके, तर सगळ्याच हेअरस्टाईल छान केलं. फक्त काहींचं काय नाही आवडलं मला की मी ज्या टेक्निक सांगितलं होतं त्या फॉलो नाही केलं. की बाबा बुक शिवाय आपण कसं करणार, अक्षरशः पाठ करून आले होते तुम्ही ही हेअरस्टाईल हे करायचं ती हेअरस्टाईल ते करायचं, बट आज तो कॉन्फिडन्स तुमच्या बिल्ड झाला म्हणून तर एक्झाम घेतो. विदाऊट एक्झाम पण आपण करू शकत होतो, हो की नाही? एक्झाम घेतल्यावरती तुमच्यातला तो कॉन्फिडन्स बाहेर येतो की बाबा विदाऊट बुक आम्ही एवढं भारी करू शकतो ना. थोड्याशा टेक्निक मागे पुढे होतील पण करतोय ना, पूर्ण हेअरस्टाईल तर उभी करतो. आणि मेन तेच असतं की पूर्ण साचा उभा करा तुम्ही जो शिकवला आहे तो, आणि तो झाला की उभा. असं आहे का कोणाची एकाची तरी अर्धवट हेअरस्टाईल राहिली आहे? केली आहे मी, फक्त काय सांगितलं तर कोणाची हेल्प नाही घ्यायची. ठीक आहे, मी काही गोष्टी सांगितल्या पण मी कोणाला येऊन करून नाही दाखवलं. करून दाखवलं का कोणाला? नाही का? तर असं सगळं तुमचं हे सगळं जे क्रेडिट आहे ते तुम्हाला जातं की नाही? तर गाईज आम्ही ऍक्च्युली ना मला आज लेन्स कार्ट मध्ये शूट आहे, सो मला घाई गडबडीत जायचं होतं. हे फोन मला जगून देत नाही. हॅलो, कोणासोबत? आज मला पूर्ण ब्लॉग घ्यायचा होता. ऍक्च्युली आमची एकासोबत भांडणं झाली आहेत. भांडणं म्हणजेच ना, माझ्या स्टुडिओच्या बाजूला एक छोटंसं असं पार्लर आहे. त्याच्यात त्यांनी फॅशन डिझायनिंग, त्यात ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट असे सगळे क्लासेस ठेवलेले आहेत.
तर मी काय म्हणते, तुम्ही तुमचा बिझनेस करा, मला माझा बिझनेस करू द्या, असं माझं चाललं होतं. आणि मी कधी कोणाच्यात नाही, आतापर्यंत मी त्यांना बघितलं सुद्धा नव्हतं. आणि ते माझ्या स्टुडंटला असं भरून देत होते, काही ना काही सांगत होते. आणि माझे स्टुडंट ऑब्विसली मला येऊन सांगणार. तर तशी ती गोष्ट झाली, त्यांनी मला येऊन सांगितलं. मला त्या गोष्टी एवढ्या हर्ट झाल्या, तरी मी विषय सोड म्हणते, जाऊ दे, काय कोणाच्या तोंडाला लागायचं. पण तरी एकदा माझे स्टुडंट म्हटले, मॅम त्यांच्यासोबत क्लिअर करा त्या गोष्टी, आज आम्हाला सांगतात होते तुम्हाला दुसऱ्याला कोणाला तरी सांगतील वगैरे वगैरे. तर असं ते आज आम्हाला ते क्लिअर करायचं होतं जाऊन. तर त्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेन. ह्या ब्लॉगमध्ये मला दाखवायचं होतं खरंच, पण मला वेळच नाही मिळाला, कारण की आता मला जायचं आहे लेन्सकार्टमध्ये, आणि त्यात मला साडी वगैरे घालून जायचं आहे, तर मला खूप वेळ लागणार आहे. तर मी ते सुद्धा यामध्ये कव्हर करते की मी लेन्सकार्टमध्ये जाऊन काय शूट केलं, कसं केलं वगैरे वगैरे. सो गाईज, त्या भांडणावरती मी ही ब्लॉग बनवू की नको हे मला कमेंटमध्ये या ब्लॉगच्या सांगा नक्की. तेव्हा मी त्याचाही ब्लॉग शूट करेल, कारण की सध्या ब्लॉग्सला मला वेळच मिळत नव्हता. हे कारण देणं म्हणजे योग्य नाही आहे, बरोबर आहे. बट स्टील तरी मला सांगितलं की त्याच्यावरती खरंच ब्लॉग बनव, तुम्ही एक्सायटेड आहे बघायला, तर मी नक्की तो पण ब्लॉग बनवेल. तर हा आहे माझा आउटफिट. आज मी लेन्सकार्टमध्ये शूटला चालली आहे तिथे. तर ही साडी मी कुठून घेतली मी खाली ID मेन्शन करेल, त्यांनी मला इंस्टाग्राम पेजवरून पाठवलेली आहे. आणि हा ब्लाऊज मी जुडिओमधून घेतलेला आहे. सो मला वाटलं होतं तेवढा छान दिसेल, पण खूप छान दिसतो आहे. तर त्याची लिंक नाही आहे माझ्याकडे. आणि हे बघा, हा माझ्याकडे जुना पुराणा एक्सपेक्ट होता, तर त्याचाच आज व्हिडिओ बनवायचा आहे, तर पुढे जाऊन सांगेल. ओके, सो स्टे ट्यून गाईज, ब्लॉग पूर्ण बघा. काल नवीन चप्पलला माझ्या ते इलास्टिक होतं, आणि मी जसं पाय टाकलं असं ना, मी डायरेक्ट थोडे चलो. आपला आज शूट होतं आणि ते छानपैकी मी केलं. एकदम सिम्पल होतं, सुपरपट एक घेतले, ते दाखवता नाही आले. ते ह्या लेन्सने न्यू झालेलं आहे वाघोलीमध्ये. इथे खूप छान अशी ऑफर आहे. जर तुम्हाला सुद्धा या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये जाऊन ऑफरचा लाभ घेऊ शकता. खूप छान शूट झालं आमचं. लेन्सकार्टसोबत एक ब्रँड शूट होतं आणि एक छानसा असा व्हिडिओ काढला. खरं सांगायचं म्हटलं तर जे लोकेशन आम्हाला ज्या स्टोअरला व्हिजिट करायला सांगितलं होतं, त्याचं लोकेशन जे आलं होतं ना, ते लोकेशनला आम्ही गेलो आणि तिथे शॉपच नाही. असं मॅप आमच्यासोबत का करतो काय माहिती, पण प्रत्येक वेळेस आमच्यासोबत असं होतं की मॅप एक सांगतो आणि आम्ही वेगळ्याच ठिकाणी जातो, असं होतं. बट आम्ही आमच्याच हिशोबाने एका शॉपला आलो, तिथे गेल्यावरती कळलं की अरे याच लोकेशनला आपल्याला यायचं होतं. मॅप आपल्याला गंडवत होता. तर असं करून आम्हाला 1.5 तास लागले या वाघोलीतच फिरता फिरता. आमच्या घरापासून ही शॉप फक्त आणि फक्त किती किलोमीटर असेल उशे? 4 ते 5 किलोमीटर असेल. तर तुम्ही अंदाज लावू शकता, 4 ते 5 किलोमीटर आपण हार्डली 10-15 मिनिट धरूया लागतील. आणि त्यात आम्ही 1.5 तास त्याला शोधत होतो. आणि मला असं वाटलं 15 मिनिटाचं शूट आहे, फक्त तिथे जाऊन फिरायचं आहे, हे दाखवायचं आहे, त्यांची जी रिप्लेसमेंटची पॉलिसी आहे ते दाखवायचं आहे. बट इथे खूप वेळ लागला आणि शूट पटकन झालं, फक्त लोकेशनला पोहोचायला आम्ही खूप लेट केलं. सो ठीक आहे, पण शूट छान झालं आणि आता घरी चाललो. तर गाईज, हा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला, कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. आणि नेक्स्ट ब्लॉग मी त्या भांडणावरती बनवू की नको प्लीज कमेंटमध्ये सांगा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.